ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। अयोध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार। 5 जूनपर्यंत मंदिराचं सर्व काम जे ते पूर्ण केलं जाईल। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नुपेंद्र मिश्रा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अयोध्येचं मंदिर जे राम मंदिर ते पूर्णतः पूर्ण झालेलं आहे, पण आजूबाजूचे वास्तू जे आहेत त्याचं काम अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे। अशा वेळी अयोध्येतली काम जे आहे, अयोध्येतील काम मंदिराचं काम हे लवकरच पूर्ण केलं जाईल आणि 5 जूनपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होईल असं कोणी म्हटलंय तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नुपेंद्र मिश्रा यांनी याबद्दलची माहिती जी आहे ती दिली आहे। सीता जी, उनके भ्राता हनुमान जी, इनके स्थापना 23 मई को होगी और उसके पश्चात कुछ धार्मिक कार्यक्रम होते हैं, उन्हें पूर्ण करना होगा और 5 जून को राम दरबार को आप यूँ कहें कि हमारी आस्था और धार्मिक जो कार्यक्रम होंगे उसके अनुसार वहाँ पर भगवान विराजित हो जाएंगे और उसके साथ ही मंदिर का कार्य पूर्ण हो चुका होगा, निर्माण का। आणि यानंतर एक ब्रेकनंतर मोठी बातमी अशी हाती येते की भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वरणगाव परिसरातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अचानक साधू बनण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या कुटुंबात एकच खळबळ उडालेली आहे। पत्नीने या निर्णयाला विरोध केला असता त्यांच्यात वाद झाला आणि संतप्त झालेल्या शिक्षकाने तिला मारहाण करत तिच्यावर चाकूने हल्ला केला। या प्रकरणानंतर पत्नीने वरणगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला। यानंतर पाहूयात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय। झेंडावंदनाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला आहे, त्यामुळे पालकमंत्रीपद त्यांनाच मिळणार असं बोललं जातंय। दरम्यान झेंडावंदनाची परवानगी दिली म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद द्यायचं नाही म्हणून तर अजून कोणाला दिलेलं नाही असं मंत्री भरत गोगावले म्हणाले। त्याचबरोबर आपण अजून दावा सोडला नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। तर आदिती तटकरेंना या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी काही न बोलता काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं। गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे पालकमंत्रीपद नेमकं कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाटतो म्हणून तर चाललंय। काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या। जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे, ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे। आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे, झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे, लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिलं। पुढे बघूयात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू असल्याची चर्चा आहे। दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप न सुटल्यानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला। त्यावर बावनकुळेंनी देखील उत्तर दिल्याचं दिसतंय। पक्षाचा आपल्या त्या पार्टीचा अंतर्गत वाद आहे, आलबेला आहे असं मी म्हणत नाही। मला वाटतं की अमित शहा जी येऊन गेलेत पण तोडगा निघू शकला नाही। आता हे 3 तिघाडा काम बिघाडा सगळं काम चाललेलं आहे। या आपण पाहतो एक परस्पराविरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून एकत्रित काम करताना दिसत नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, केवळ सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे, 1 मे आलेला आहे आणि तिढा छोटासा 2 जिल्हे राहिले, होईल लवकर।